अवघ्या 2 दिवसावर गणेश उत्सव आलेला आहे आणि त्याबाबत तुमची यंत्रणा काय कामाला लागली आहे त्याबद्दल. आपली बैठका झालेल्या आहेत, पोलीस पाटलांबरोबर बैठका झाल्यात, वेगवेगळ्या गणेश मंडळांबरोबर बैठका झाल्यात. आज आम्ही प्रत्यक्ष गणेश मंडळांना भेटी दिल्यात. विसर्जन मार्गाची पाहणी आपण महसूल यंत्रणा आणि नगरपालिका यंत्रणा यांच्यासोबत केलेली आहे. त्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत, MSCBला सूचना दिलेल्या आहेत. आणि DJ मुक्त नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे माननीय पोलीस निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली सध्या नांदेड जिल्हाची जी विसर्जनाची गणेशोत्सवाचं जे विसर्जन आहे हे पर्यावरणपूरक असावं, DJ मुक्त असावं यासाठी एक मोहीम स्वरूपात मोठे चालू आहे. आणि कालच नांदेड शहरातले 200 मंडळ DJ मुक्त झालेले आहेत. त्यांचा कलेक्टर सरांच्या हस्ते सत्कार झाला आहे आणि तेच आपण लोहा कंधारमध्ये राबवत आहोत. लोह्यामध्ये आज आम्ही जिथं जिथं भेटी दिल्या तिथे मंडळांनी आम्हाला आश्वासित केलंय की ते DJ लावणार नाहीत आणि पर्यावरणपूरक विसर्जन होईल. या निमित्तानं मी लोहा कंधार भागातल्या सर्व मंडळांना आवाहन करते की हे जे पर्यावरणपूरक गणेशोत्सवची जी मोहीम नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे राबवण्यात येते त्यात जास्तीत जास्त सहभाग घ्यावा. DJचा वापर कुणीही करू नये, पारंपरिक वाद्य लावावीत. 3D मुक्त असं आपण म्हणत होतो सगळ्या मिरवणुकांमध्ये, ज्याच्यामध्ये DJ नसावा, दारू नसावी, धिंगाणा नसावा आणि जे आपले पारंपरिक पद्धतीनं पारंपरिक वाद्य लावून आनंदात खूप उत्साहात विसर्जन व्हावं, परंतु DJला छेद द्यावा, DJ वाजू नये. त्यासाठी बंदोबस्त वगैरे काय? बंदोबस्त नांदेड जिल्हा पोलीस दलातर्फे सुद्धा आहे. बाहेरूनही मोठ्या प्रमाणात बंदोबस्त आलेला आहे. आमचं बंदोबस्ताचं पूर्ण नियोजन झालेलं आहे. आज आम्ही रूटची पाहणी केलेली आहे बाकीच्या डिपार्टमेंटसोबत. आज उद्या आम्ही रूट मार्चही शहरात घेत आहोत. जागोजागी कॉर्नर बैठका होत आहेत. आमची पूर्ण तयारी विसर्जनाच्या दृष्टीनं झालेली आहे. धन्यवाद.